नमस्कार. देवांगी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला बुद्ध बृहस्पतीची कथा थोडक्यात सांगणार आहे. आटपाट नगर होतं. तेथे एक राजा होता. त्याला 7 मुले होते, 7 सुना होत्या. त्याच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेत जात असे. राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दरिद्री आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामा भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले. सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं, आमचे हात रिकामे झाले. सर्वात धाकटी सून शहाणी होती. तिने विचार केला, होतं तेव्हा दिलं नाही, आता नाही म्हणून ब्राह्मण विनमुख जातात. ती त्यांच्या पाया पडली. त्यांना सांगू लागली, आम्ही संपन्न असता धर्म केला नाही, ही आमची चुकी आहे. आता आम्ही पूर्वीसारखे होऊ असा काही उपाय आहे का? ते म्हणाले, श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतिवारी जेवायास ब्राह्मण सांगावा. आपला पती प्रवासी जाऊ घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे 2 बाहुली काढावी. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोटीवर काढावी. त्यांची मनोभावे पूजा करावी. अतिथींचा सत्कार करावा, म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात. त्याप्रमाणे ती करू लागली. एके दिवशी तिला स्वप्न पडलं. ब्राह्मण जेवित आहेत, मी चांदीच्या भांड्यातून तूप वाढते आहे. ही गोष्ट तिने आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची थट्टा केली. इकडे काय चमत्कार झाला. तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केले, हत्तीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरवली. ज्याच्या गळ्यात माळ पडेल त्याला राज्य अभिषेक होईल अशी दंडी पिटवली. हत्तीने ह्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली. मंडळींनी त्यांना हाकलून दिलं. पुन्हा हत्तीन फिरवली. पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली. त्याप्रमाणे 3दा झालं. पुढं त्यालाच राज्य अभिषेक केला. नंतर त्यांनी आपल्या माणसाची चौकशी केली. तेव्हा ती अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर मिळाली. मग राजाने काय केलं, मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. हजारो मजूर खपू लागले. तिथे त्यांची माणसं आली. राजाने आपली बायको ओळखली. मनामध्ये संतोष झाला. तिने बुद्ध बृहस्पतीच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळवली. देवानी देणगी दिली, पण जावांनी थट्टा केली. राजाने ती गोष्ट मनात ठेवली. ब्राह्मण भोजनाचा थाट केला. हिच्या हाताने चांदीचं भांडं दिलं. तूप वाढण्यास सांगितलं. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनी ते पाहिलं. त्यांचा सन्मान केला. मुलं बाळं झाली. दुःखाचे दिवस गेले, सुखाचे दिवस आले. जशी त्यांच्यावर बुद्ध बृहस्पतींची कृपा झाली तशी तुम्हा आम्हा होवोत. ही साटा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ. धन्यवाद.